नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रभाकर देशमुख हे श्रीच्या आजीला सांगत असतात की तू जिला माझी नात असं म्हणायची ना, तीच तुझी खरी नात आहे. ती त्या धनाजी गायकवाड यांची पोरगी नाही आहे, तर या प्रभाकर देशमुख यांची पोरगी आहे आणि तिचं लग्न त्या अगस्त्यशी होतंय, करोडपती मुलाशी. आपल्या नशिबातलं कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. जे आपलं असताना ते आपल्या पदरात पडतंच. पिढा तर गेलीच आहे आपल्या घरातून. आता लक्ष्मीच्या पावलांनी आपली शुभ्रा घरात येणार आहे. आता सगळं चांगलं होणार आहे. मग आजीसुद्धा म्हणते, हो खरं आहे तुझं, आपले दिवस आता बदलणार. माझी नात लक्ष्मीच्या पावलांनी घरी येणार आणि आपल्याला काही कमी पडू देणार नाही. खूप पैसा असणार आणि सगळं मिळणार आपल्याला. आणि प्रभाकर देशमुख आणि आजी दोघेही खूप खुश असतात. मात्र श्रीची आई नाराज असते. इकडे आजी आणि प्रभाकर देशमुख भविष्याची स्वप्न बघत असतात. आजी म्हणते की सोन्याचा हंडा आहे बघ तुझ्याजवळ, हे सगळं बोलतच असतात ते. तितक्यात तिथे सुलक्षणा ताई येतात. त्यांना बघून आजी म्हणते की प्रभ्या, हे बघ तुझे विहीनबाई आल्या आणि म्हणतात की मी येणारच होते तुमच्याकडे, पण बरं झालं तुम्ही इथेच भेटला. माझी नात आता शुभ्रा झाली कुठे होतीच ती. तिच्या डोक्याला जेव्हा तेल लावलं ना, तेव्हाच मला कळलं की हीच माझी नात आहे, शुभ्राच असणार. गोरी गोरी पान. आता मला माझी खरी नात मिळाले. आता तुम्ही तुमच्या लेकासोबत माझ्या नातीचं लग्न ठरवलंय, तेव्हा आमच्यासाठी ही लय मोठी गोष्ट आहे. पण सुलक्षणाताई खूप रागात बघत असतात त्यांच्याकडे. मग प्रभाकर देशमुखसुद्धा म्हणतात की हो खरंच, माझी सुलक्षणाताईंना म्हणते की आता आपलं नातं आहे ना एकदम घट्ट होणार आहे. आई अंबाबाईकडे मी प्रार्थना करणार आहे, आपलं नातं एकदम घट्ट राहू दे, कोणाचीच नजर लागू नये. यावर सुलक्षणाताई रागाने म्हणतात, कोण आहात तुम्ही? तुमचा आणि आमचा काही संबंध नाही. कोण आहात कोण तुम्ही? हे बघा, तुमच्या मुलीशी आमचा काहीही संबंध नाही. ती कुणीही असली ना तरी आमचा त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही जरा लांब व्हा, दूर व्हा आमच्यापासून. हे ऐकून प्रभाकर देशमुख आणि आजी खूप शॉक होतात. प्रभाकर देशमुख म्हणतात की अहो असं काय करताय, माझ्या लेकीचं तुमच्या लेकासोबत लग्न ठरलंय ना. मग सुलक्षणाताई म्हणतात की कोणी सांगितलं तुम्हाला हे? आमच्या अगस्त्याने शुभ्राशी नाही तर श्रीशी लग्न केले. हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. सुलक्षणाताई म्हणतात ही श्री त्याची लग्नाची बायको नाही आहे. यानंतर आपण इकडे पाहतो धनाजीराव आणि भारतीताई दोघे खूप इमोशनल झालेले असतात आणि रडत असतात. यानंतर श्री तिथे येते आणि दोघांनाही बघून इमोशनल होते. यानंतर आपण इकडे पाहतो की सुलक्षणाताई रागाने तिथून निघतात आणि समोर अगस्त्य आणि शुभ्राच्या लग्नाचा बोर्ड बघून त्या खूप चिडतात आणि म्हणतात, वेटर हा बोर्ड आत्ताच्या आत्ता काढा इथून. आणि ते तिथून निघून जातात. मग आजी म्हणते, बघितलं, ती पिढा काय आपली पाठ सोडणार नाही. आधी तुला खायला उठली आणि आता माझ्या खऱ्या नातीच्या आयुष्याची वाट लावायला पण मागे पुढे बघितलं नाही तिने. केलं ते केलं आणि सगळंच नाटून नेलं. आता आपल्या लेकीचं सगळं तिला मिळणार. काळ्या मांजरीसारखी आडवी आली त्या पोरीने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मग श्रीची आई म्हणते की अहो आई, श्रीच्या नशिबात होतं तेच तिला मिळालं, मग आपण कशाला उगाच बोलायचं. आणि आता तुमच्या मनासारखं घडतंय ना सगळं, मग उगाच कशाला तिला बोल लावताय तुम्ही. यानंतर प्रभाकर देशमुख रागाने आजीला येऊन तिथून निघून जातात. श्रीची आई इकडे खूप खुश होते आणि देवाला हात जोडते. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री ही धनाजीराव आणि भारतीताईंजवळ येते आणि त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेते. भारतीताई श्रीकडे बघून खूप रडायला लागतात आणि श्रीला जोरात मिठी मारतात आणि दोघीही खूप रडायला लागतात. त्यानंतर भारतीताई श्रीला म्हणतात, श्री, हा दिवस प्रत्येक पोरीच्या आयुष्यात एक ना एक दिवस येतोच बघ. सगळेजण खूपच इमोशनल झालेले असतात. धनाजीरावसुद्धा खूप रडत असतात. भारतीताई श्रीला म्हणते, एक दिवस तिला सगळ्यांना सोडून जावं लागतं, पण श्री एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा, आम्ही कायम तुझ्यासोबत असो, सुखी राहा म्हणून तिला आशीर्वाद देतात त्या. इकडे धनाजीरावसुद्धा खूपच रडत असतात. श्री त्यांच्याजवळ येते आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि त्यांना मिठी मारते. धनाजीराव आणि श्री दोघेही खूप रडत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो सुलक्षणाताई खूपच रागात असतात आणि त्या स्वतःशीच बोलत असतात की मिस्टर गायकवाड, हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं काय माहिती, पण तुम्ही खूप मोठी चूक मात्र नक्कीच केले. तुमच्या मुलीसारखंच तुम्ही पण स्वार्थी निघालात. पण लक्षात ठेवा, आम्ही याची परतफेड अगदी रीतसर करू आणि तो दिवस लवकरच येईल. आणि हा सुलक्षणा निंबाळकरांचा शब्द आहे. तेवढ्यात त्यांच्यासमोर शुभ्रा येते आणि शुभ्रा त्यांना रागाने म्हणते की आत्ता का पळ काढताय, घाबरला काय?
सुलक्षणाताई म्हणतात की का आम्ही कोणाला घाबरू, काय संबंध. शुभ्रा म्हणते की वा, आधी विचार बदलले, मग संबंध बदलले, सून बदलली तशी शब्द हे बदलले. आणि काय म्हणायचं तुम्ही, माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष, मग ती रेष पण बदलली. हे ऐकून सुलक्षणाताई तिच्यावर खूप चिडतात आणि म्हणतात की बस. दुसरीकडे धनाजीराव आणि श्री खूप रडत असतात. धनाजीराव श्रीला रडत म्हणतात की जगातला सगळ्यात नशीबवान बाप आहे बघ मी, त्याला तुझ्यासारखी लेक भेटले. लक्ष्मी आहेस तू, लक्ष्मी, हे आज कळलं मला. पण ही लक्ष्मी घरात आली काय आणि निघाली काय, म्हणून ते अजूनच भावूक होऊन रडायला लागतात. ते रडत म्हणतात की तू माझ्या आयुष्यात आनंद आणलास, माझा ओसाड पडलेल्या रानाला हिरवगार केलंस, लय नशीबवान आहे मी, ही समधी विठुरायाची कृपा आहे बघ. आता श्रीला म्हणतात की तुझ्या स्वभावाने जसं तू आमच्या सगळ्यांची मनं जिंकलीस ना, तसंच सासरच्या माणसांचीही मनं जिंक. ज्या पावलांनी तुझ्या घरात आनंद घेऊन आलीस ना, तसाच आनंद तिकडच्यांनाही दे. आणि ते आशीर्वाद देतात की सुखी राहा बाळा, विठुराया सगळं व्यवस्थित करेल. भारतीताई म्हणतात की श्री बाळा, आमची काळजी नको करूस, तू आमच्या घरात आलीस आणि तुझं ते हसणं, तुझं ते बागडणं, तुझं वागणं कायम आमच्यासोबत राहील. दुसरीकडे सुलक्षणाताई शुभ्रावर खूपच चिडलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की खबरदार, यापुढे एक शब्दही बोललीस तर. शुभ्रा त्यांना म्हणते की वाव, आता वाटतंय तुम्ही खरं सुलक्षणा निंबाळकर, वाघ समोर आला म्हणून मांजरासारखं मागे जाणाऱ्यातल्या नाही आहात तुम्ही. पण त्या एका मुलीने तुमचंच मांजर बनवलं आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा सगळं धुळीला मिळवलं तिने आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं. कमाल आहे तुमची. नाही, तुम्ही आत्तापर्यंत म्हणत होता की मला अशी सून हवी आहे, मला तशी सून हवी आहे. काय झालं त्या सगळ्यांचं. आणि काय म्हणाला होता तुम्ही दिलेला शब्द कधीच मोडत नाही आणि म्हणाला होता की तुला शब्द देते. मग काय झालं तुमच्या त्या शब्दाचं, तत्वांचं. शुभ्रा ही खूपच चिडलेली असते आणि तू खूप ओरडून बोलत असते. सुलक्षणाताईंना धनाजीरावांचे ते शब्द आठवत असतात की तुमच्या विश्वाचं तोंड तुम्हाला बघायचं असेल तर मी सांगतोय तेच करायचं, तुमच्या अगस्त्याचं लग्न श्रीसोबत लावून द्यायचं. शुभ्रा खूप चिडून बोलत असते आणि ती म्हणत असते की सांगा ना, काय झालं, तुम्ही का केलं असं माझ्यासोबत, मी किती विश्वास ठेवला होता, ठरलं होतं ना तुमचं की सगळं कळल्यानंतर मीच सून म्हणून हवी आहे. मग काय झालं अचानक की तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागला. असं काय झालं तुम्हाला, मला मांडवातूनच उठवावं लागलं आणि इतकी जवळची झाली का तुम्हाला ती श्री. पण सुलक्षणाताई मात्र गप्पच असतात. शुभ्रा म्हणते की तुम्हाला कळलं की मी गायकवाड यांची मुलगी नाही म्हणून तुम्ही हे सगळं करताय, बोला काहीतरी, बोला, गप्प का आहात. पण सुलक्षणाताई काहीच बोलत नाही आणि त्यांना सारखं धनाजीरावांनी बोललेलं आठवत असतं. सुलक्षणाताई म्हणतात की जे झालं ना शुभ्रा, त्याबद्दल आता आम्ही काहीही बोलू शकत नाही आणि आम्ही तुला हे शांतपणे सांगतोय आणि या सगळ्यांचा तू काय विचार करते ना, याचा आम्हाला काही फरक पडत नाही. इथे कोणाची तेवढी हिंमत नाही की आमच्या विरोधात कोणी बोलेल. आम्हाला त्या क्षणी जे योग्य वाटलं तेच आम्ही केलं. तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. आम्ही जो निर्णय घेतलाय ना, तोच आमचा अंतिम निर्णय असेल. त्या शुभ्राला म्हणतात की चल वाट सोड आमची, असं म्हणून त्या तिथून निघून जायला निघतात. पण शुभ्रा मात्र त्यांचा हात पकडते आणि शुभ्रा म्हणते की जर तुमचा हा अंतिम निर्णय होता तर आधीचे सगळं काय होतं, नाटक होतं का, ते सगळं फसवत होतात का मला, तुम्ही मला दिलेलं प्रॉमिस, ते शब्द, ते प्रेम सगळं खोटं होतं आणि जर हेच करायचं होतं तर का दिला शब्द. पण सुलक्षणाताई शांतच असतात. त्या स्वतःशीच म्हणतात की कसं समजावून सांगू आम्ही तुला शुभ्रा, आमच्या विशूबरोबर जे झालंय ते. शुभ्रा म्हणते बोला ना काय. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की आमच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायचा कोणालाही अधिकार नाही आणि आम्हालाही चांगलंच माहीत आहे की आम्ही हा निर्णय का घेतला आहे ते. शुभ्रा परत त्यांना विचारत असते, तेच विचारते की मी का घेतला आहे हा निर्णय. सुलक्षणाताई म्हणतात की आमच्या कुटुंबाची इब्रत आमच्यासाठी महत्त्वाची आहे शुभ्रा. आणि त्या म्हणतात की एकदा की आम्हाला खात्री झाली की तो असं म्हणून त्या थांबतात. शुभ्रा म्हणते की काय, कोण. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की तुझा हा स्वभाव आहे ना प्रत्येक गोष्टीत नाक खूप पसण्याचा, तोच आम्हाला आवडत नाही आहे आणि हा आमच्या घरचा मामला आहे, आमचं आम्ही बघू. शुभ्रा रागाने म्हणते की माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आणि ती परत म्हणते की का केलं तुम्ही असं, काय चूक होती माझी, का मला मंडपातून उठवलं आणि माझ्यासाठी तुम्ही त्या श्रीला बसवलं.
अहो, त्या श्रीला, ज्या श्रीची तुम्हाला किळस वाटायची आणि त्या श्रीला तुमच्या मनात आणि तुमच्या घरात कशी काय जागा दिली, काय जादू केली त्या श्रीने तुमच्यावर? आणि ती म्हणते की बोला प्लीज, आता तरी बोला. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की बस झालं तुझं हे रडगाणं, आणि तू कोण आहेस ग आम्हाला सांगणारी की आम्ही काय निर्णय घ्यायचे? लक्षात ठेव, हे घर आमचं आहे, मुलगा आमचा आहे आणि निर्णयही आमचेच आहेत. आणि मी ज्या मुलीकडे बोट करेन ना तीच माझ्या मुलाची बायको असेल. आणि तसंही जे झालंय त्यामुळे आम्हाला कोणालाच काही सांगायची गरज नाही, आणि तुला तर नाहीच. शुभ्रा रडत रडत म्हणते की नाही आईसाहेब, तुम्ही असं नाही करू शकत. तुमच्या स्वप्नातील सून मी आहे, श्री नाही, मी आहे. का बदलला तुम्ही? आणि ती रडत रडत तिथून निघून जाते. सुलक्षणाताई स्वतःशीच म्हणतात की शुभ्रा जे बोलली त्यात काहीच चुकीचं नाही आहे. आमची सगळी इच्छा अपेक्षा धुळीला मिळाली आहे. हे सगळं त्या मुलीमुळे झाले आणि तिच्या त्या वडिलांमुळे. आम्हाला जे कधीच करायचं नव्हतं ते आम्हाला करायला भाग पडलं. सुलक्षणाताई म्हणतात की तुझ्या बाबांना वाटत असेल की श्री आम्ही तुझं सून म्हणून स्वीकार करू, पण असं कधीच होणार नाही. फक्त आमचा विश्वा इथे परत येऊ दे, मग बघ आम्ही काय करतो ते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.